ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत 24 नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे। मोठी शोध मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीशी संबंधित मोस्ट वॉन्टेड नायजेरियन आरोपींना अटक केली आहे। यामध्ये महिला आणि पुरुष आरोपींचा समावेश असून त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे आरोप आहेत। कल्याणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये मूल्याचं हेरोईन जप्त केलं असून या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। सुमारे 10 किलो वजनाच्या या अंमली पदार्थांचा मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या विरोधात इतर अनेक गुन्हे देखील नोंदवण्यात आले आहेत। संयुक्तपणे ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलीसने खुनी पलावा या ठिकाणच्या काही सोसायटीमध्ये काही नायजेरियन राहत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून ते आता दुपारीपर्यंत त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलं आहे। सदरच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण टोटल 24 नायजेरियन नागरिकांना त्या ताब्यात घेतलेलं आहे। त्या 24 नायजेरियन नागरिकांपैकी 14 हे पुरुष आहेत, 6 महिला आहेत, लहान मुलं 4 आहेत आणि असे एकूण 24 नायजेरियन, त्यानंतर घाना या विविध युगांडा या विविध देशात राहणारे जे आहेत परदेशी नागरिक यांना मानपाडा पोलीस स्टेशन ताब्यात घेतलेलं आहे।